श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर बघा, आज आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत आणि हे जे मी मार्किंग करून घेतलेलं आहे तो व्हिडिओ एकदम डिलीट झाला म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची बघा 13.5 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच मार्जिनचा एक्स्ट्रा घेतला आणि 14.5 इंचावर आपण उंचीचं माप घेतलेलं आहे. त्यानंतर ब्लाऊजचं शोल्डर बघा, इथं 5.5 इंच आहे, तर 5.5 इंचावर एक पॉईंट दिला. तसेच जितकं शोल्डर आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त आपण मुंडा घेतो, तर मुंडा बघा इथं 6 इंच घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाऊजची छाती आहे 37 इंच, तर 37चा चौथा भाग हा 9.25 इंच होतो, तर 9.25 इंचावर पॉईंट दिला. 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे. तर ब्लाऊजची कंबर बघा 29 इंच आहे, तर 29चा चौथा भाग इथं 7.25 इंच होतो, तर 7.25 इंचावर पॉईंट दिला. 1 इंच पाठीमागील डाचासाठी घेतलं आणि 1.5 इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे. तर गळा रुंदी बघा, इथं मी 2.25 इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा आहे 5.5 इंच. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतला, तर एकूण झालं 6.5 इंच. आणि खालच्या साईडला गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळ्याचा गोल असा आकार काढून घेतलेला आहे. त्यानंतर इथं खालच्या साईडला बघा क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं आहे. तर क्रॉसपट्टी आहे 3 इंच, तर ह्या साईडला 3 इंच घेतलं, तर दुसऱ्या साईडला आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. तर आता इथं तिरकी लाईन अशी आखून घेऊया आणि या तिरक्या लाईनीवरती बघा आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर ब्लाऊजची कटोरी बघा इथं 6 इंच आहे, तर 6 इंचावरती असा पॉईंट दिला. त्यानंतर जो आपण मुंड्याच्या ठिकाणी खालचा मुंडा काढलेला आहे तिथून आतल्या साईडला तिरका टेप ठेवून 2.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि कटोरीचा पॉईंट 2.5 इंचाचा पॉईंट आणि गळ्याचा पॉईंट हे तिन्ही पॉईंट मिळून आपण कटोरीचा आकार काढून घेतलेला आहे. तर मस्त गोल अशी कटोरी आपली आलेली आहे. तर आता इथं पुढील भागाचं मार्किंग करून झालेलं आहे. तर आता आपण भोवत्याने फक्त कट करून घेणार आहोत. आणि कधी ही मार्किंग केलेले पॅटर्न कट करताना आपण जी लाईन आखलेली आहे त्याच्या बाहेरूनच आपल्याला कटिंग करायचं आहे. तर इथं खालच्या साईडला देखील बघा एक्स्ट्राची लाईन आखून घेतली होती, ती देखील कट करून घेतली. कापड वर खाली असेल म्हणून ती लाईन आपण आखून घेतो. त्यानंतर हा जो अस्तर आहे तो आपल्याला आहे असा फक्त उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढील भागाचं जे आपण मार्किंग केलं होतं तो भाग घ्यायचा आहे आणि त्याचा साईड पीस अगदी व्यवस्थित असा या अस्तरवरती ठेवायचं आहे. तर बघा ते आपण चॉकनं आखलेलं आहे, तर ते जसंच्या तसं उठतं. तर इकडं बघा साईडला थोडीशी लाईन आखून घेतली, मुंड्याजवळ थोडी आणि शोल्डरजवळ एक लाईन आखून घेतली आणि हाताने अगदी थोडंसं प्रेस करायचं. तर बघा जसा आहे तसा साईड पीस तुमचा उठतो, कुठेही मापे वगैरे वाढवायची गरज नाही. तर बघा इथं आपला साईड पीस अगदी छान असा उठलेला आहे. तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडंसं डार्क करून घेते. तर आता हा साईड पीस देखील आपण कट करून घेऊया. तर इथं बघा आपला साईड पीस कट करून झालेला आहे. आता आपण बाही कट करणार आहोत. तर इथं बघा कपडा थोडासा माझ्याकडे अस्तरचा कमीच आहे, कारण वापरलेला हा यूज केलेला आहे त्यातला तुकडा राहिला होता. पण आत्ता मला हे ब्लाऊज अर्जंट द्यायचं होतं म्हणून मी हेच अस्तरून घेतलेलं आहे. तर थोडं जोड द्यायला लागला तर देईन. तर इथं बघा आधीच कपडा आपण ऑलरेडी डबल फोल्ड घेतलेला आहे, त्याचा आणखीन एक फोल्ड करायचा म्हणजे चोबल फोल्ड करायचं आहे आणि जी फोल्डिंगची साईड आहे त्या साईडवरती आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे. तर इथं ब्लाऊजची बाही बघा 5 इंच आहे, तर त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला 1.25 इंच मिसळायचं आहे, म्हणजे एकूण 5.25 इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे आणि ती उंचीची लाईन अशी पूर्ण आखून घेतली. त्यानंतर आपल्याला इथं उंचीच्या लाईनीवरती 2 इंचावर पॉईंट द्यायचा आणि त्यानंतर बघा इथं बाहीरुंदीचं माप घ्यायचं आहे. तर बाहीरुंदी 8.5 इंच आहे, तर 8.5 इंचावर पॉईंट दिला आणि उंचीच्या लाईनीपासून खाली आपल्याला मुंडा खोलीचं माप घ्यायचं आहे. तर ब्लाऊजची बाही 5 इंच आहे, तर मी इथं निम्म म्हणजे 2.5 इंच मुंडा खोली घेतलेली आहे. आणि बघा जिथं बाहीरुंदी आलेली आहे तिथून जे 2 इंचापर्यंत पॉईंट दिला तिथंपर्यंत तिरकी लाईन आखून घ्यायची आणि बाहीरुंदीचं माप जिथं दिलेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला 2 इंच मार्जिनसाठी घेऊन सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथं खालच्या साईडला बघा दंडगेर घ्यायचा आहे. तर दंडगेर आहे 6 इंच, त्यामध्ये आणि मार्जिनसाठी 2 इंच घेतलं म्हणजे एकूण 8 इंच घेतलेलं आहे आणि मार्जिनची फिटिंगची लाईन आखून घेतली. त्यानंतर बाहीरुंदीपासून ते 2 इंचाचा पॉईंट दिला तिथपर्यंत जितकं अंतर येते त्याचा सेंटर काढायचा आणि सेंटरपासून खाली अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि तिथून आपल्याला असा बाहीचा पुढील भागाचा आकार काढून घ्यायचा आहे. तर इथं बाहीचं देखील मार्किंग करून झालेला आहे. तर आता आपण बाही कट करून घेऊया. तर बाही ओपन करण्याआधी बघा सेंटरला नॉच मारून घ्या. त्यानंतर बघा पुढील भागाचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि पुढील भागाचा आकार कट केल्यानंतर सुद्धा पुढील भागाच्या ठिकाणी आपल्याला कात्रीने नॉच मारून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल आपली बाही कधीही उलटसुलट होणार नाही.
त्यानंतर आता आपण कोटरीचं मार्किंग करणार आहोत. तर हा जो पुढील भागावरती आपण कोटरीचा आकार काढलेला आहे तो जसा आहे तसा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे अस्तरवरती आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं. मग जसं आहे तसं आपल्याला कोटरी मिळून जाते. तर इथं बघा आपल्या कोटरीचा आकार व्यवस्थित आलेला आहे. थोडंसं डार्क करून घेते, त्यानंतर तुम्हाला कोटरी वाढवून दाखवते. तर कटोरी वाढवताना बघा इकडच्या साईडला 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा आणि लाईन आखून घ्यायची. त्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा 1.25 इंचावर पॉईंट देऊन लाईन आखून घ्यायची आणि दोन्हीचा बघा असा सेंटर काढायचा आहे. सेंटरपासून तर इथं 9 इंच आलेला आहे, तर 9चा सेंटर 4.5 इंच असा काढलेला आहे. तर तिथून सेंटरपासून खाली 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि त्या 1.5 इंचापासून बघा 1.25 इंचापर्यंत तिरक्या लाईनी आखून घ्यायच्या आणि जिकडं कोटरीचा गोलाकार भाग आहे तिथं 1/2 इंचावर पॉईंट देऊन अशा पद्धतीने आकार काढून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या साईडला बघा 1/2 इंचावर पॉईंट देऊन तिरकी लाईन आखून घ्यायची. आता आपण कोटरी कट करून घेऊया. तर इथं आपल्या कोटरीचा आकार काढून झालेला आहे. आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊया. तर बघा इकडं पहिला मी एक सरळ लाईन आखून घेते, कारण कपडा आपला तिरका असा शिल्लक राहिलेला आहे. त्यानंतर आपण मार्किंग करताना बघा 3 इंच क्रॉसपट्टी घेतली होती, तर इथं आपल्याला 1/2 इंच वाढवून म्हणजे 3.5 इंच घ्यायची आहे. आणि दुसऱ्या साईडला इकडं जितकं घेतले त्याच्यापेक्षा 1/2 इंच कमी म्हणजे 3 इंच घ्यायची आहे. आणि इथं अशी लाईन आखून घेतली. त्यानंतर क्रॉसपट्टी आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे. तर आता आपली क्रॉसपट्टीसुद्धा कट करून झालेली आहे. तर आता आपण साडीतला ब्लाऊज पीस बघूया. तर त्याच्यावरती ठेवून कसं कट करायचं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथं बघा या साडीला ब्लाऊज पीस काढण्याआधी चुकूनच फॉल लागला होता, कारण सेमच पूर्ण साडी सेमच होती. कुठंच काही वेगळं पदर किंवा ब्लाऊज पीस वेगळा नव्हता. त्यामुळं मग पुन्हा त्यांना साडी पिको फॉल करून दिली आणि ते ब्लाऊज पीस होता त्याचा आपण आता कट करून ब्लाऊज शिवणार आहोत. तर तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीच्या साड्या आल्या तर पदर किंवा पीस सगळं सेमच असेल तर तुम्हाला जी फॉल लावलेली तुमच्याकडे कुठली तर साडी असते त्याला साडीला साडी लावून बघायची आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्या साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे का नाही. मला हे माहिती असून आळसपणाने सगळा हा गोंधळ झाला. तर आता काय असो, आपण ब्लाऊज पीस कट करूया. तर इथं बघा जी धडी आहे ती थोडी मागं पुढं असल्यामुळे मी त्या पद्धतीनेच इथं ठेवून घेतलेलं आहे. तर एक साईडला खूप जोर द्यावा लागणार आहे बाहीला. तर बघा इकडं किती कमी आहे, कारण लेसच तशी आहे खालच्या साईडला. मग ती जर समान जर ठेवून घेतलं तर एकाच बाहीला लेस येणार आणि एका बाहीला येणार नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. तर त्याच्यावरती आता बघा अस्तरची बाही ठेवलेली आहे. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, इथं बाही पलटायची नाही, कारण लेस खालच्या साईडला अगदी बरोबर काठोकाठ आहे. ती लेस काढण्यासारखी नाही. काढण्यासारखी लेस असेल तर आपण बाही पलटतो, तर इथं लेस काढण्यासारखी नाही. म्हणून जशी आहे तशीच आपल्याला बाही कट करायची आहे. एक्स्ट्रा वगैरे साडीतलं काहीही ठेवायची नाही, कारण आपल्याला बाही इथं पलटायची नाही, नुसती आहे अशी जॉईन करायची आहे. तर बाही कट करून झाल्यानंतर सेंटरला नॉच मारायचं आणि पुढच्या भागाला नॉच मारायचं अजिबात विसरायचं नाही. तर नॉच मारून ठेवून घेतलं. त्यानंतर आता बघा आपण व्यवस्थित पीस घडी टाकून घेऊया, म्हणजे निम्मा अगदी मधून घडी टाकून. मग अशी आपण बाहीप्रमाणे अर्धी एक साईडला जास्त एक साईडला कमी अशी घडी टाकली होती. तर आता इथं व्यवस्थित घडी टाकून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडचे जे काट आहेत त्या साईडला आपण पाठीचा भाग कट करून घेणार आहोत. तर बघा अस्तरचा इथं पाठीचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि आता हा देखील जसा आहे तसा कट करायचा. कुठेही एक्स्ट्रा वगैरे साडीतला कपडा सोडायचा नाही. जितका अस्तर आहे तितकंच भोवत्याने अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तर इथं सोबतच बघा आपल्याला पाठीमागील गळ्याचं देखील माप देऊन घ्यायचं आहे, म्हणजे नंतर आपल्याला पुन्हा वही उघडून वगैरे पाहावं लागणार नाही की किती माप आहे. तर इथं बघा पाठीमागील गळा 9 इंच आहे आणि मार्जिनचा अर्धा म्हणून मी 9.5 इंचावर पॉईंट दिला आणि खालच्या साईडला गळा रुंदी मी 3 इंच घेतलेली आहे आणि इथं बघा असा गळ्याचा गोल आकार काढून घेतलेला आहे. तर हा नंतर मी गळा कट करेन. तर आता आपल्याला इथं बघा साईड पीस घ्यायचा आहे. तर साईड पीस देखील आपल्याला कट करताना जसा अस्तरचा आहे तसाच कट करायचा आहे, कुठेही वाढवायचं वगैरे नाही. साईड पीस इथं कट करून झालेला आहे. आता आपण कोटरी कट करून घेणार आहोत. तर कोटरी कट करताना बघा कोटरीचा जो गोलाकार भाग आहे तो तिरक्या भागामध्ये बसेल ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आणि कोटरी वाढवताना सुद्धा साडीतला कपडा कुठेही एक्स्ट्रा ठेवायचा नाही. जसा अस्तरचा कपडा आहे तितकाच आपल्याला कोटरीचा भाग पूर्ण कट करून घ्यायचा आहे. तर आता बघा फक्त क्रॉसपट्टी राहिलेली आहे. तर क्रॉसपट्टी कशी कट करायची बघा. तर क्रॉसपट्टी कट करताना इथे आपल्याला साडीतला कपडा 1/2 इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे. आपण अस्तर देखील 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. साडीतला कपडा देखील आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे आणि मग क्रॉसपट्टी कट करायची आहे.
या ब्लाऊजमध्ये फक्त बघा आपल्याला क्रॉसपट्टीमध्येच अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे, बाकी कुठेही एक्स्ट्रा वगैरे काही घेतलेलं नाही. तर हे ब्लाऊज आपलं पूर्ण कट करून झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. काही शंका असतील तर कमेंट करू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.